आणि मागून कोणी ऍक्सिडेंट झाल्याची जबाबदारी कोण घेणार? ऍक्सिडेंट झाला तर एकही थांबणार नाही सर. ऍक्सिडेंट झाला ना तुम्ही थांबणार नाही तर कोणी थांबणार नाही. गाडीवाल्याचं कुठेही मरण आहे. आमच्या एरियातच आधीच हे लूट सर हे लुटालूट करतायत. मी LLB चा स्टुडंट आहे. माझं सेकंड इयर चालू आहे. तुम्हाला काय कारवाई करायची ती माझ्यावर करू शकता, पण मी यांच्यावर कारवाई करायला लावणार सर. मग पोलीस वाल्याला बोलू. तुम्ही रोडवरती गाड्या थांबवतायत, कोणी दिली यांना परमिशन? यांना अथॉरिटी कोणी दिली नॅशनल हायवे उभा करण्याची? यांना अथॉरिटी कोणी दिली साहेब? तुम्ही ऐकून घ्या. आता जास्त तुम्ही काय करता म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही आमच्यावर प्रेशर प्रेशर नाही सर, प्रेशरचा विषय नाही. मी कायदेशीरच बोलतोय सर. लॉ करतो म्हणजे मी प्रेशर टाकत नाही. मी तुमच्या माहितीच तर सांगतोय. नॅशनल हायवेला तुम्ही जर गाडी अडवतायत, तुम्हाला रोड सेफ्टीचे गाईडलाईन्स दिलेले, ते कोण फॉलो करणार? सेफ्टी करताय ना ते. काय अशी रोडवर हायवेला गाड्या थांबून की गाड्या थांबा स्टिकर लावा, हे थांबवण्याचं काम तुमचं आहे का? पोलीस प्रशासनाला हाताशी घेऊन गाडीवाला लुटायचं का? सर ज्याला लावायचं आहे ना तो लावायला, ज्याला त्याच्यावर फायनान्सला RTO मारेल. बरोबर अरे रिफ्लेक्टर लावले तर रोडवर रिफ्लेक्टरवाले घेऊन हिंडतायत का? रेडियमवाले रोडवर हिंडतायत का? यांना काय करायचं हिंडायची? लावतायत ते त्यांचे सर हे फक्त गाडीवाल्याला लुटण्याचं काम आहे. याला विरोध मी करणारच. भैया तुम ऐसे 10 मिनट में अगर नहीं गए ना तो मैं आगे कार्रवाई करूंगा. तुमको क्या परमिशन लेटर आओ, बैरिकेडिंग लगाओ और जो कायदा बोलता ना वो हिसाब से करो. तुम्ही एक काम करा, तुम्हाला वेळ असेल ना तर पीआय साहेबांना भेटून घ्या. मी जाणार नाही सर पोलीस स्टेशनला. मी जाणार नाही. तुम्हाला काही अडचण असेल तर पीआय सर मी काय म्हणलं, साहेबांनी दिले ना परमिशन, मग लेटर का नाही दिलं? लेटर आहे ना त्यांच्याकडे. PI साहेबांचं की तुम्ही रोडवर उभा राहून करा, बिना बॅरिगेटिंगचं कोणाला अडवून 300 रुपयाचा रिफ्लेक्टर लावा. आहे ना सर ते पत्र मी मानत नाही. मी GR बोलतोय बळजबरी करत सर. मी GR बोलतोय. एक तर कलेक्टर साहेबांचा GR पाहिजे, नाही तर PI साहेबांनी परमिशन दिली. मग PI साहेबांचं लेटर का नाही याच्यामध्ये? हे कोणतं पत्र होतं? सर PI साहेबांचं लेटर का नाही? पीआय साहेबांच्या मार्फतीने आम्ही आहोत ना सर मार्फतीने नाही बोलत मी, आदेश असतो ना. हजर आहोत ना. सर तुम्हाला जेव्हा बीटला लागतं, रजिस्टर लागतंय, तेव्हा त्याच्यावर लेखी असतं ना. मग तसं तुम्ही लेखी आदेश घेतलेला आहे का? लेखी आदेश मध्ये साहेबांनी सांगितलं ना तुमच्या रजिस्टर मध्ये आहे ना, ड्युटी रजिस्टर मध्ये नोंद की यांना ड्युटीला पाठवलंय. म्हणजे कसं मी उद्या जर नाही मी उद्या RTI लावला ना मग मी सगळे काढणार सर. माझं काय म्हणणं आहे, मी फक्त या गोष्टीला विरोध करतोय. चुकीचं असेल ना तिथं चुकीचंच पाहिजे. हे गाडीवर रोडवर उभा करून कोणत्या नियम पाळतायत हे रिफ्लेक्टरचे? तुम्ही एवढं कशासाठी नाही सर, गाड्यावाला लुटणार डोकं नाही. मी सगळं लावणार. गाड्यावाला लुटणार असताना तुम्ही उभा राहणार सर. लुटायचा विषयच नाही ना. हे का अडवतात गाड्यांना? हे लावायचं बघ ते काय नाही लावायचं कोणाला? मग तुम्ही रोडवर का उभा करतायत? नाही तुम्हाला नकल लावायचं सर दिल्लीहून इकडून तिकडे लुटूट करतात. त्यांना लावायचं ते बाजूला लावतील ज्याला लावायचं. जर नसेल तर RTO फाईन मारेल, पोलीसवाले फाईन मारतील. हे का रोडवर उभा राहून करतायत? आम्ही पण त्यांच्यासोबत नाही सर, हे चुकीचं आहे ना.